उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर आज मनसेची स्वतंत्र बैठक। राज ठाकरे नेत्यांसोबत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करणार। ठाकरे बंधूंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये उद्या दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा। नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार। ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीबाबतही उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यावा लागणार। स्थानिक पातळीवर चर्चा करून पुढची रणनीती ठरणार, तर हायकमांडशी चर्चेनंतर काँग्रेस राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेणार। दसरा मेळाव्याबाबत दोन्ही शिवसेनेचं ठरलं। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदान फायनल झाल्याची माहिती। 7च्या काट्याला कामाला निघणाऱ्या अजित पवारांकडून वारंवार दौरे रद्द। आयपीएस प्रकरणापासून नाराज असल्याची चर्चा, तर अजित पवार आजारी असल्याचं काही जणांचं म्हणणं। कार्यालयाकडून अद्याप कुठलीही माहिती नाही। नागपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। निष्क्रियतेचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्षांना हटवल्यानं सुनील केदारांवर दुसरा गट नाराज। तेली समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा पक्षावर आरोप। बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी होणार। निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी करण्याच्या तयारी। नेपाळमध्ये माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की हंगामी सरकारच्या प्रमुख होण्याची शक्यता। हिंसक आंदोलनातील बळींची संख्या 30 वर। 13,000 कैदी तुरुंगातून निसटले। नेपाळ पाठोपाठ फ्रान्समध्येही अराजकता। कर्जाचा बोजा वाढल्यानं नागरिक रस्त्यावर। सरकारच्या आर्थिक धोरणांचा विरोध। ठिकठिकाणी जाळपोळ। 200 नागरिक ताब्यात। अमेरिकेचे पुराणमतवादी कार्यकर्ते चार्ली किर्क यांची विद्यापीठात भाषण देत असताना गोळ्या घालून हत्या। राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। सरकारी बँकांच्या महाविलीनीकरणाची शक्यता। 12 ऐवजी फक्त 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा विचार। 5 वर्षांपूर्वीच 27 बँकांचं विलीनीकरण करून ठेवल्या फक्त 12 बँका। फुकट्या प्रवाशांना दंड आकारून मध्य रेल्वेने कमावले 100 कोटी रुपये। एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यात 17 लाख प्रवाशांकडून दंडाची वसुली। टीम इंडियाकडून दुबळ्या युएईचा 9 विकेट्सने धुव्वा। भारतीय संघाची आशिया चषकात दणक्यात सुरुवात। कुलदीप यादव, शिवम दुबेचा मारा प्रभावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।